अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही जर या संदेशाची निवड करून इथपर्यंत आला आहात तर प्रत्यक्षात स्वामीने तुम्हाला चिन्ह द्यायचे ठरवले आहे की तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकावा. म्हणूनच तुम्हाला इथला मार्ग दाखवण्यात आला आहे. हा संदेश तुमच्या पुढे येणे म्हणजे देवाचे काहीतरी संकेत आहेत, जे शुभ आहेत, जे तुमच्यासाठी आलेले आहेत. तुम्ही याचा मनोभावे स्वीकार करावा. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात आता काही सुखद परिवर्तन घडणार आहे. तुम्ही ज्या अपेक्षा ठेवत आहात ते पूर्ततेकडे नेल्या जात आहेत. माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस. तुझ्या मनातल्या शंका हरण करण्यासाठी आज मी तुझ्या पुढे आलो आहे. तुम्ही जेव्हा देवाकडे येता तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडू लागतात. उद्याचा दिवस तुम्ही कधीही विसरू शकणार नाही, कारण उद्याचा दिवस तुमच्यासाठी चमत्काराने भरलेला असेल. उद्या तोच दिवस आहे ज्या दिवशी तुम्ही मनात ठरवलेल्या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. तुमची इच्छा पूर्ण होईल. हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या. याला वगळण्याची काहीही चूक करू नका, कारण देवाने पाठवलेला हा तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश आहे. तुम्ही जर याचा शेवटपर्यंत स्वीकार केला तर तुम्ही ते चमत्कार आकर्षित करू शकता. कुठल्याही क्षणाला चमत्कार घडतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभयवचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला मी कधीही अंधारात चालण्याचे संकट पडू देत नाही. जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा. तुमचे देवावर विश्वास असल्यास होय, माझा देव महान असे टाईप करा. या संदेशाच्या माध्यमातून थेट देव तुमच्याशी बोलत आहे. देवाच्या आवाजाने तुमचे हृदय उघडा. देव तुम्हाला काय म्हणत आहे ते शांतपणे ऐकून घ्या आणि तुमच्या हृदयातील वेदना संपतील याचा अनुभव घ्या, कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात. तुम्ही जे काही इच्छित आहात ते प्राप्त करण्याच्या तुमच्या मार्गावर आहे. देव म्हणतात, बाळा, देवापासून लांब जाणे किंवा देवाला घाबरणे सोडा. देव तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद प्रदान करतो, तुमच्या चिंता हरण करतो. पण घाबरण्याचे असेल तर काही गोष्टींना घाबरा. जर वाईट कर्मांना तुम्ही घाबरत असाल तर ते योग्य होईल. चांगले कर्म निरंतर करत चला, कारण चांगल्या कर्मातून चांगलेच निष्पन्न होणार आहे. तुमच्या मार्गात ते चांगलेच येणार आहे. जर तुमच्या इच्छा अपेक्षा तुम्ही पूर्ण करू इच्छिता तर देवाजवळ आल्यावर देवाची प्रार्थना करा, कारण देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. तुम्ही कमेंट्समध्ये माझा देव महान लिहू शकता. तुम्ही भाग्यवान व्हाल. तुमच्यासाठी देवाचे द्वार उघडू लागेल. तुम्ही ज्या काही इच्छा अपेक्षा ठेवता ते परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. देवावर विश्वास असल्यास होय, माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे लिहा. देव आज तुमच्याशी बोलत असताना तुमच्या मनातील, तुमच्या हृदयातील त्या प्रत्येक वेदना ज्या खोलपर्यंत रुजलेल्या आहेत त्या बाहेर काढून टाकण्यासाठी देवाला सांगून मोकळे व्हा, कारण त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, ती म्हणजे देवाला प्रार्थना करणे. जेव्हा जेव्हा तुम्ही अशक्त आणि खूप ताणतणावात स्वतःला प्राप्त करता तेव्हा देवाकडे या. देवाला मनोभावे प्रार्थना करा, कारण देव प्रार्थना ऐकतात. देव हम गया नहीं जिंदा है हे वाक्य, हे अभयवचन सर्व भक्तांना देतात, कारण ते विश्वासहारी आहे. जर तुमचाही देवावर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. तुमच्यासाठी
बंद नशिबाचे द्वारही उघडल्या जाईल. कधी कधी काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडत नसतील तर संयम बाळगा. घाबरून जाऊ नका, कारण देवाचे कार्य जेव्हा सुरू होते तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य होताना तुम्ही अनुभव कराल. जे कोणी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात ते देवाच्या शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवतात. देव म्हणत आहे, तुझे हृदय माझ्यासमोर उकल. त्यातील काही वेदना मी आत्ता या क्षणाला संपवू शकतो, पण तू माझ्यावर विश्वास ठेवल्यास ते घडेल. बाळा, लक्षात ठेव, चुकीचे काम करणाऱ्यांच्या स्वामींचा क्रोधाला सामोरे जावे लागते. ध्यानात ठेवा, तुमच्याकडून काही चूक झाल्यास देवा मला क्षमा करा असे म्हणून लिहा, कारण मी तुमच्या चुकांना माफी देणार आहे. तुम्ही जर आपल्या विश्वासाने देवाकडे आला आहात तर आता संपूर्ण विश्वास ठेवा की देवाचे अनंत कार्य तुमच्यासाठी सुरू आहे. तुम्ही तो प्रभाव, देवाची शक्ती या 24 तासात अनुभव करणार आहात. तुम्ही देवाकडे येऊन देवाची शक्ती अनुभव करण्यासाठी आज या संदेशाला ऐकत आहात तर नक्कीच या 24 तासात तुम्हाला देवाचे शुभ संकेत मिळतील. हा संदेशही त्यातीलच एक शुभ संकेत आहे. तुम्ही देवाचा हा संदेश ऐकत असताना देवाला प्रार्थना करा की मला तुमच्या आशीर्वादांची आवश्यकता आहे. मी एक तुमचं प्रिय बाळ आहे आणि मी तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि माझ्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी मला मार्ग दाखवा. तर देव तुम्हाला नक्कीच तो मार्ग दाखवतील. विश्वास जो ठेवेल त्याचे कार्य पूर्ण होईल. पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असू शकतात. तुम्ही ते सुखद परिवर्तन अनुभवण्यासाठी, ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यातून वगळण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहात, तेव्हा देव तुम्हाला आनंदाचे बोल देऊ इच्छितात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुला आज आलिंगन देतो आणि तुला शाश्वती देतो की तू पुढील काळात ते सर्व काही त्रास संपवणारे आशीर्वाद प्राप्त करशील. तुझ्या इच्छा पूर्तीकडे तुझा मार्ग वळवला जात आहे. तुझ्या हरलेल्या मनाला मी पुन्हा उभारी देण्यासाठी, तुला नवचैतन्य प्रदान करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, तुझ्या हरलेल्या मनाला मी पुन्हा जागृत करू इच्छितो. तुझा विश्वास खचला आहे. त्या खचलेल्या मनाला मी पुन्हा आशीर्वाद प्रदान करू इच्छितो. निराश होऊ नको, कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे. मी तुझ्यासाठी प्रेमाचा आशीर्वाद करतो आणि तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो. तुझ्या मनातील ती इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात देतो. तुला त्या सर्व गोष्टी आता नियंत्रणात मिळू लागतील. जे काही असहनीय होते, त्या वेदना असो, दुःख असो किंवा त्रास असो, त्या सर्व काही तुझ्या जीवनातून बाहेर पडू लागतील. याचा अनुभव तू घेशील. तू सुखी होशील. येणारा काळ तुझ्यासाठी सुखाने भरलेला आहे. शंका कुशंकांना मनात स्थान देऊ नका, कारण तुम्ही दैवी आशीर्वाद प्राप्त करत आहात. ज्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकत असाल तेव्हा माझे कार्य तुमच्यासाठी सुरू झाले आहे हे मानून चला. आता उशीर होणार नाही. तुम्ही त्या सर्व काही शक्यतांना प्राप्त कराल. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभय वचनावर विश्वास ठेव. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही हा संदेश ऐकला आहे. जे कोणी विश्वासाने ऐकतील त्यांच्यासाठी देवाचे आशीर्वाद खुले होतील. त्यांच्यासाठी त्या गोष्टी घडू लागतील. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करो. तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देऊ. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.